नेक्स्ट पॉईंट ॲक्सलरेशन इन UCM. जेवढं मी लिहितोय ना बोर्डवरती आत्ता सगळं नीट लिहिल्यावर वहीमध्ये काय झालं माहिती आहे तुमच्या पुस्तकात एकदम घाण लिहिलं आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन एकदम म्हणजे घाण दिलं आहे मी टॉपिक म्हणजे एकदम उरकलं आहे त्यांनी. सेंट्रिपिटल लगेच फॉर्म्युले लगेच दिले, कन्सेप्ट नाही. जुन्या पुस्तकात एकदम भारी दिलं होतं सिक्वेन्सने. नवीन पुस्तकात खूप घाण दिले त्यांनी पहिलं चॅप्टर सर्क्युलर मोशन. हे सगळं इनकम्प्लीट आहे त्यामुळे नीट व्हिडिओ बघा, नीट सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. मी तुम्हाला पुस्तकातलं कळेल लगेच. आता काय ॲक्सलरेशन इन UCM. आता UCM म्हणजे काय सर्क्युलर मोशन. नीट बघा मी काय म्हणतो आता पॉईंट. आता सर्क्युलर मोशन आपण वेगवेगळ्या टर्म्स बघितल्या. थेटा बघितलं आपण, ओमेगा बघितलंय, अँग्युलर ॲक्सलरेशन बघितलंय. आपण अजून काय बघितलं, कॅपिटल ओमेगा इज इक्वल टू 2πn, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2πn, टाइम पिरियड बघितला 2π/ओमेगा, रिलेशनशिप बिटवीन V इज इक्वल टू R ओमेगा किंवा वेक्टर फॉर्म V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस R. एवढे फॉर्म्युले आपण आत्तापर्यंत बघितलेत की अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, ओमेगाचा फॉर्म्युला 2πn, वेर एन इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी, त्याचं युनिट RPM, RPS, कन्वर्जन, T इज इक्वल टू 2π/ओमेगा, V इज इक्वल टू R ओमेगा, रिलेशनशिप, आणि वेक्टरमध्ये V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस R. हे टाइम्स हे आपण बघितलंय प्रूफ. आता ते काय म्हणतायत की देर इज लिनियर ॲक्सलरेशन इन UCM. हे काय नवीन आता तुम्ही तर म्हणलं की पार्टिकल जर सर्कलमध्ये फिरत असेल तर अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे. लिनियर कुठे? ते काय म्हणतायत की पार्टिकल जर सर्कलमध्ये फिरत असेल तर लिनियर ॲक्सलरेशन पण आहे. आणि दोन आहेत, एक नाही दोन आहेत. कोणते आहेत माहिती आहे का? नाव सांगतो मी तुम्हाला आता डेमो देतो. हे एक आहे आणि हे एक आहे. दिस इज कॉल्ड एज AR अँड दिस इज कॉल्ड एज AT. म्हणजे दोन टाईपचे आहेत. AT काय? टँजेन्शियल ॲक्सलरेशन. बघा मी काय म्हणतोय. and second आहे AR, radial acceleration. there are two types of linear acceleration. linear बरं का, linear म्हणतोय मी, circular नाही, linear. circular कोणतं आहे? अल्फा. linear म्हणतोय मी. there are two types of linear acceleration in the circular motion. first is tangential acceleration, second is radial acceleration. कसं आलं, कुठून आलो, मेकॅनिझम बघूया. या साईडला या इथं. काय म्हणतो नीट बघा, मी कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट समजून घ्या. आता हे सर्कल आहे बघा. सर्कल कधी होईल मला सांगा, एक मिनटं. आता हे बघा सर्कलमध्ये पार्टिकल चाललाय. आता हा जो पार्टिकल आहे ना, हा पार्टिकल तो सर्कलमध्ये फिरतोय. पण मी जर म्हणलं की या पॉईंटवरती व्हेलॉसिटी कशी आहे, तुम्ही काय म्हणणार? सर टँजेन्शियल आहे. सर या पॉईंटवरती सर टँजेन्शियल आहे, या पॉईंटवरती सर टँजेन्शियल आहे, यावरती सर टँजेन्शियल आहे. म्हणजे जर व्हेलॉसिटी टँजेन्शियल असेल तर तिथं ॲक्सलरेशन पण असणार आहे बाळा. कारण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. मग तुमचं जर व्हेलॉसिटी टँजेन्शियल असेल तर देर मस्ट बी अन ॲक्सलरेशन असणारच की बाळा. तुझी जर व्हेलॉसिटी वरती जात असेल तर त्या साईडला काय असणार? ॲक्सलरेशन. सिम्पल आहे. मग ते जे ॲक्सलरेशन आहे की जे अलॉंग टँजंट आहे, सो दॅट ॲक्सलरेशन इज कॉल्ड एज AT. ॲक्सलरेशन विच इज अलॉंग द टँजंट इज कॉल्ड एज टँजेन्शियल ॲक्सलरेशन. ते कुठून आले? व्हेलॉसिटीवरून. तुम्ही काय म्हणताय की प्रत्येक पॉईंटवरती व्हेलॉसिटी टँजेन्शियल आहे. अरे पण व्हेलॉसिटी जर तिथं असेल तर तिथं काय असणार आहे? ॲक्सलरेशन. कसलं असणार आहे? टँजेन्शियल. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये अल्फा तर आहेच अँग्युलर ॲक्सलरेशन, अजून काय? टँजेन्शियल ॲक्सलरेशन. अजून काय आहे सर? नीट बघा आता. आता एक टर्म आहे सेंट्रिपिटल फोर्स, जी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. काय सेंट्रिपिटल फोर्स? नीट बघा मी काय म्हणतो. आता हा पार्टिकल आहे, मी असं वर ढकलला, तो पुढे चालला आहे. मी त्याला आत ओढलं, आत. तो वर जाताना काय करणार? डायरेक्शन चेंज करणार, इकडे चालला. आता मी परत त्याला खाली ओढलं, आत ओढलं, परत तो डायरेक्शन चेंज करणार. आता तो खाली चाललाय, मी त्याला परत आत ओढलं तर परत डायरेक्शन चेंज करणार. आता परत तो इकडे चाललाय, मी त्याला आत ओढलं, परत डायरेक्शन काय केलं? चेंज. म्हणजे जो पार्टिकल सरळ चाललेला त्याला मी आत ओढलं त्याने डायरेक्शन चेंज केली. तो आता इकडे चाललेला, मी त्याला आत ओढलं त्याने डायरेक्शन चेंज केली. तो आता खाली चाललाय, मी त्याला आत ओढलं, परत डायरेक्शन चेंज केली. तो आता राईटला चाललाय, मी त्याला परत आत ओढलं त्याने डायरेक्शन काय केली? चेंज केली. म्हणजे कंटिन्युअसली इनवर्ड फोर्स लागल्यामुळे पार्टिकलने डायरेक्शन काय केली? चेंज केली. आणि कर्व कसला झालाय बघा बरं, एक कर्व क्रिएट झाला बघा. हा दिस इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. म्हणजे पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन करायचं असेल तर एक इनवर्डमध्ये फोर्स लागतो जो आपल्याला दिसत नाही. दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स. सेंटरला लागणार फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. मग तुम्ही काय म्हणताय की सेंटरला एक फोर्स लागतोय का? ओके. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ F इक्वल टू काय असतोय? MA. म्हणजे सेंटरला जर तुमचा एक फोर्स लागत असेल सेंट्रिपिटल, तर अकॉर्डिंग टू न्यूटन Fचा फॉर्म्युला काय? F इक्वल टू MA. देर मस्ट बी अन ॲक्सलरेशन. सो देर आर two types of acceleration
in the circular motion. First is tangential and second is radial. समजलं का बघा कन्सेप्ट? पुस्तकात नाही दिलं तुमच्या. फील नाही घ्या, फील करा की आपण स्टडी का करतोय, की काय होतंय रिॲलिटीमध्ये, की जो पार्टिकल सर्कलमध्ये फिरतोय ना त्याच्यामध्ये काय काय होतंय, की त्याच्या प्रत्येक सर्कलवरती एक टँजेन्शियल व्हॅलॉसिटी आहे आणि जिथं व्हॅलॉसिटी असते तिथं काय असणार आहे, ॲक्सलरेशन. मग त्याला एक नाव दिलं AT, टँजेन्शियल. मग इथं पण AT आहे, इथं पण AT आहे, इथं पण काय AT आहे. खतम. तुम्ही काय म्हणताय की पार्टिकलला जर सर्कलमध्ये फिरायचं असेल तर आतमध्ये एक फोर्स लागणार, बरोबर आहे की? त्यामुळे सर्कलमध्ये चाललंय ना. आता हा पार्टिकल मी वर ढकलला तर तो वर जाणार कंटिन्युअसली. तो सर्कल कंप्लीट करेल का? नाही करणार. मी त्याला आत ओढलं तो डायरेक्शन चेंज करणार, परत आत ओढलं डायरेक्शन चेंज करणार, आत ओढलं डायरेक्शन. म्हणजे आत एक फोर्स लागतोय आतमध्ये. तो जो फोर्स आहे ना दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स, जो आपण नंतर बघणार आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्स जर असेल तर न्यूटननुसार देर मस्ट बी अन ॲक्सलरेशन. त्याला नाव काय दिलं? AR. AR इज कॉल्ड एज रेडियल ॲक्सलरेशन. अँड हे रिझन आहे की मी तुम्हाला हे शिकवतोय. तुम्ही म्हणता सर कुठून आलं, AT कुठून आला, AR कुठून आला, का आला? तर हे रिझन आहे. या रिझनमुळे देर इज प्रेझन्स ऑफ AT अँड AR. तर आपल्याला करायचं आहे काय? आपल्याला काहीच करायचं नाही, पुस्तकात काहीच दिलं नाही तुमच्या. आपल्याला फक्त फॉर्म्युले बघायचे. तर फिजिक्समध्ये काय फक्त फॉर्म्युले अँड कॉन्सेप्ट असतो, प्रूफ वगैरे नाही येत. आता प्रूफ नंतर चालू होतील. बरं, थेरम, डायग्रॅम, प्रूफ हे नंतर चालू होईल. आता आपण काय बघतोय? फक्त टर्म्स बघतोय सर्क्युलर मोशनमधल्या. तर एक असं आहे ना, एक असं लागणार आहे. झालं, ओके. तर ATचा एक फॉर्म्युला आहे, डायरेक्ट सांगतो मी डायरेक्ट. प्रूफ ह्याचं प्रूफ आहे पण तुमच्या पुस्तकात नाही आहे. कळतंय का मी काय म्हणतोय? आणि प्रूफ घ्यायला वेळ जाईल नको, काय गरज नाही. टँजेन्शियलचा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रूफ पुस्तकात दिला नाही आहे त्यामुळे मी काय घेत नाही. AT इज इक्वल R टाइम्स अल्फा. R काय? रेडियस वेक्टर नाही बरं का, रेडियस ऑफ सर्कल. आणि अल्फा काय? अँग्युलर. लिहून घ्या वहीमध्ये. सिमिलरली AR फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला प्रूफ पण आहे, काढून टाकतो प्रूफ. V²/R हा एक आहे. और बघा काय म्हणतोय मी, और सोपं आहे, रिवाइज करा, लक्षात राहील. टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला रेडियस मल्टिप्लाय बाय अँग्युलर ॲक्सलरेशन. प्रूफ होतं जुन्या पुस्तकात, मी नाही घेत. AT इज इक्वल टू R टाइम्स अल्फा. खतम. सिमिलरली रॅडियल ॲक्सलरेशन V²/R. V काय? लिनियर व्हॅलॉसिटी. हो का ही इथली. रेडियस ऑफ सर्कल R × ओमेगा. ओमेगा काय? अँग्युलर व्हॅलॉसिटी. स्क्वेअर करा. आणि AR काय? V × ओमेगा. V लिनियर स्पीड, लिनियर व्हॅलॉसिटी, अँग्युलर व्हॅलॉसिटी. आणि ह्या सगळ्यांमध्ये ह्याला 3 स्टार करा, ह्याला 7 स्टार करा, 7 स्टार, आणि ह्याला 1 स्टार करा. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर्म्युले. आणि हे सगळे फॉर्म्युले कुठं पण लागणार, कुठं पण. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये गेला तर हा फॉर्म्युला लागणार. कुठं पण जावं तुम्ही, कुठं पण, कुठला पण चॅप्टर. EMI मध्ये गेला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, 12वीचा चॅप्टर आहे, हा फॉर्म्युला लागणार. कारण हे बेसिक, हा जो चॅप्टर आहे तो बेसिक चॅप्टर आहे 12th मधला. त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवा की ओरिजिन ऑफ AT अँड ओरिजिन ऑफ AR आणि दोघांचे फॉर्म्युले. आणि ॲक्च्युली 3 फॉर्म्युले त्याचे. V²/R ॲक्च्युली एकच फॉर्म्युला आहे. हा ह्याच्यावरून मी हा काढतो, बघायचं गंमत तुम्हाला. V²/R आहे ना, V²/R. Vचा फॉर्म्युला काय? R ओमेगा. V = R ओमेगा झालं आपला आधी, माहीत पाहिजे मला. R² ओमेगा². R कॅन्सल, R ओमेगा². V²/R आहे का? सॉरी, हे आलं आहे का? R ओमेगा². V काय? ओमेगा काय परत? V = R ओमेगा. ओमेगा आहे ना V/R. V²/R². ह्याला हे कॅन्सल. V²/R. आणि हे फक्त वेगळा, V = R ओमेगा. हे काय एवढं लागत नाही फॉर्म्युला, कधीतरी लागतो, पण हे दोन अतिशय महत्त्वाचे. मग एकच फॉर्म्युला ह्याच्यावरून हा डिराईव्ह केला किंवा ह्याच्यावरून हा डिराईव्ह करा, ह्याचं प्रूफ वेगळं आहे जरा. त्यामुळे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा की सेंटरला जो फोर्स लागतोय त्यामुळे सेंटरला एक ॲक्सलरेशन आहे आणि दॅट ॲक्सलरेशन इज कॉल्ड एज रेडियल ॲक्सलरेशन. आणि टँजेन्शियल एक व्हॅलॉसिटी आहे की त्यामुळे एक ॲक्सलरेशन आहे, दॅट थिंग इज कॉल्ड एज टँजेन्शियल ॲक्सलरेशन. एक फॉर्म्युला आहे R टाइम्स अल्फा. मिक्स नका करू बरं का. तुम्ही AR = R अल्फा करचाल, गेला जागेवर गेला, फिनिश, एंड. AT पाहिजे R × अल्फा आणि AR काय पाहिजे? V²/R किंवा R टाइम्स ओमेगा² किंवा V टाइम्स ओमेगा. आणि हे 2 फॉर्म्युले एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत.
मग आता जिथं ॲक्सलरेशन असते तिथं काय असणार आहे फोर्स. चला मग तुम्ही काय म्हणताय टँजेन्शियल ॲक्सलरेशन आहे का, चालते तिथं टँजेन्शियल फोर्स असणार. मग खाली घ्या देअरफॉर टँजेन्शियल फोर्स is equal to Ft is equal to according to Newton F equal to m mass into at. at किती आहे r alpha, so Ft is equal to mr alpha. बॉक्स करा. जर तिथं ॲक्सलरेशन असेल तर जिथं व्हेलॉसिटी आहे तिथं ॲक्सलरेशन, जिथं ॲक्सलरेशन तिथं काय आहे Ft, जिथं ॲक्सलरेशन तिथं काय असणार आहे Fc. सेंट्रिपिटल फोर्स, सिम्पल लॉजिक आहे. झालं. मग टँजेन्शियल फोर्स किती लागणार असा mr alpha. न्यूमरिकलला महत्वाचं आहे. सिमिलरली फॉर AR सेंट्रीपिटल फोर्स जो आता घेणार आहे आपण Fc इज इक्वल टू न्यूटन काय ना m इंटू a, फक्त a काय ना AR. सो Fc इज इक्वल टू m, AR काय v स्क्वेअर बाय r, और Fc इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर, और Fc इज इक्वल टू mv ओमेगा. बॉक्स करा. ड्यू टू प्रेजेंस ऑफ टँजेन्शियल एक्सलरेशन देर इज टँजेन्शियल फोर्स mr alpha. ड्यू टू प्रेजेंस ऑफ रेडियल एक्सलरेशन देर इज प्रेजेंस ऑफ सेंट्रिपिटल फोर्स जो सेंटरला लागतो Fc m इंटू AR. न्यूटनचा फॉर्म्युला वापरा mv स्क्वेअर बाय r mr ओमेगा स्क्वेअर mv ओमेगा. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला 7 स्टार. त्याला वहीमध्ये सगळं लिहून घ्या वहीमध्ये. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल्सला प्रूफला CET नीटला सगळ्यांना महत्त्वाचं आहे ते. सेंट्रिपिटल फोर्स आणि टँजेन्शियल फोर्स, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, टँजेन्शियल ॲक्सलरेशन, AT आणि AR. आता मला एक सिम्पल सांगा की हा जो पार्टिकल आहे त्याला AR आत लागतोय, AT लागतोय. मग मी जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द नेट ॲक्सलरेशन काय आहे सांगा मला. तुम्ही म्हणजे स्वतःला विचारा, माहीत पाहिजे तुम्हाला. झालं आहे आपलं. जी म्हणून माझ्याकडे 11वीला होती ना त्यांना माहिती आहे की एक वेक्टर आत आहे आणि एक वेक्टर वरती आहे, आणि मला काय पाहिजे रिझल्टंट वेक्टर कसं काढणार. वापरा की स्केलर वेक्टर. दोन वेक्टरचा रिझल्टंट कुठे येणार आहे मध्ये येणार बरोबर. आणि त्याला मी काय म्हणणार ए नेट, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे लिहून घ्या वहीमध्ये. टँजेन्शियल ॲक्सलरेशन आणि रेडियल ॲक्सलरेशनचा रिझल्टंट वेक्टर ए नेट, आणि तो मध्येच असतो स्केलर वेक्टरमध्ये आपलं डिटेलमध्ये झालं आहे. आणि त्याची व्हॅल्यू कशी काढतो आपण. हे दोन वेक्टर 90 आहेत बाळा, ऑर्थोगोनल वेक्टर आहेत 90 येथे. AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. ARची व्हॅल्यू बघा किती आहे v स्क्वेअर बाय r, त्याचा स्क्वेअर करा. आणि ATची व्हॅल्यू किती आहे r अल्फा, त्याचा स्क्वेअर. ह्याच्यावरती न्यूमरिकल आहेत, स्टार करा फॉर MCQ अँड न्यूमरिकल पर्पज. ते काय देतात माहिती का, AR देणार, AT देणार, आणि काय विचारणार माहिती का, कॅल्क्युलेट नेट ॲक्सलरेशन ऑफ दॅट पार्टिकल. नेट ॲक्सलरेशनचा एकच फॉर्म्युला आहे √AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. स्केलर वेक्टर चॅप्टर नंबर 2 11वीतला. ते जर माहीत असेल तर तुम्हाला हे लगेच कळेल. आता जे 12वीत आले डायरेक्ट तर नाही माहीत पाहिजे. तुम्ही चुकला ना, तुम्ही 11वीत आमच्याकडे यायला पाहिजे. तुम्ही 12वीत आला, चांगलं केलं. 12वीत जर नसता आला तर मग तुमचं वाटोळच झालं असतं. 12वीत आला आहे ठीक आहे, पण तुम्ही 11वी मिस केलं ना. 11वीतले काही चॅप्टर जे आपल्याला 12वीत लागणार आहेत ना बेसिक, ते 11वीतले स्केलर वेक्टर. मॅथमॅटिकल मेथड्स तुमचं झालं असेल, तुम्ही केलं असेल तर तुम्हाला हे कळेल. नाही केलं तर मग मी काय करू शकत नाही. ते लिहून घ्या नेट ॲक्सलरेशन. एफ नेट पण काढू शकतो मी. एफ नेटचा फॉर्म्युला काय, इथं टँजेन्शियल फोर्स असेल, इथं टँजेन्शियल सेंट्रिपिटल फोर्स असेल तर नेट फोर्स किती येणार आहे √FT स्क्वेअर प्लस FC स्क्वेअर. एकच आहे बाळा, हे सगळं रिलेटेड आहे रे, सगळं रिलेटेड आहे. जिथं व्हॅलॉसिटी आहे तिथं ॲक्सलरेशन आहे, जिथं ॲक्सलरेशन तिथं फोर्स आहे. मग हा जर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असेल तर मी काढू शकतो ना एफ नेट. एफ नेट काय आहे, एफ नेट सिमिलरली एफ नेट किती येणार आहे तेच की बाळा, एफ नेट √FC स्क्वेअर प्लस FT स्क्वेअर झालं. FCचा फॉर्म्युला पुट करा, FCचा फॉर्म्युला पुट करा. आता डिपेंड्स ऑन गिवन तुमचा फॉर्म्युला चेंज होणार. समजा न्यूमरिकलला आलं की रेडियस ऑफ सर्कल इज 2 मीटर अँड इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी इज 30. कॅल्क्युलेट रेडियल ॲक्सलरेशन. रेडियस दिली आणि ओमेगा दिलाय, मग फॉर्म्युला कुठला येणार, हा येणार. ते म्हणले की लिनियर व्हेलॉसिटी किती आहे 10, रेडियस 5, तर फॉर्म्युला हा येणार. ते जर म्हणले की लिनियर व्हेलॉसिटी दिली आणि अँग्युलर व्हेलॉसिटी दिली तर फॉर्म्युला हा येणार आहे. डिपेंड्स ऑन फॉर्म्युला
किंवा डिपेंड्स ऑन गिवन तुमचा फॉर्म्युला काय होणार आहे चेंज होणार आहे बघा डिपेंड्स ऑन गिवन डोकं फिरलं काय फॉर्म्युला बघून सोपं आहे काय लहान मुलांचं आहे कन्सेप्च्युअल बघा नेट AT AR A नेट ATचा फॉर्म्युला R अल्फा V²/R⍵² विषय संपला हे 3 कळले की इकडचं निघालं लगेच आणि हे निघालं की मग काही अवघड नाही फिजिक्स एकदम इझी आहे फक्त फील नाही बघा कन्सेप्च्युअली बघा विषय संपला झाले दिस कॉल्ड एज ॲक्सेलरेशन इन UCM म्हणजे AC बघितला सॉरी AT आणि AR बघितला आपण किती शिकलो बघा आत्तापर्यंत तिसरं लेक्चर आहे आपण थिटा बघितला आपण ओमेगा बघितला आपण अल्फा बघितला आपण रिलेशनशिप बघितलं VR आणि ओमेगा मधलं आपण काय बघितलं व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी हे बघितलं आपण अजून काय बघितलं आपण आता हे बघितलं आपण की सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर ॲक्सेलरेशन 2 आहेत रेडियल आणि टँजेन्शियल ते बघितलं आपण त्याच्यावरून आपण फोर्स काढला फोर्सवरून आपण ॲक्सेलरेशन काढलं नेट आता आपण जर ह्याच्यावरती स्टडी करूया डिटेलमध्ये ह्याच्यावरती पुस्तकात पण आहे तुमच्या आणि ह्याच्यावरती तुमच्या शाळेच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स अँड इट स्टेट्स इट्स प्रॉपर्टीज येऊ शकतो आता हे बघूयात आपण की व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स अँड व्हॉट इज मीन बाय सेंट्रिफ्युगल फोर्स हे तुम्हाला झालं असेल केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर सरांनी घेतलं असेल बघा की जो इलेक्ट्रॉन सर्कलमध्ये फिरतोय त्या आतमध्ये एक फोर्स लागणार दॅट फोर्स इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स ते जरा बघूयात आपण की काय आहे नक्की ते सेंट्रिफ्युगल फोर्स ते जरा बघूयात आपण डिटेलमध्ये त्या दोघांचं पिक्चर काय आहे ते फक्त हेडिंग का पुढचं आता पुढचं हेडिंग घ्या आता ब्रॅकेटमध्ये FCP गेलं तरी चालेल सेंट्रिपिटल फोर्स काय फोर्स इट इज अ फोर्स acting on a particle which is performing circular motion and which is along radius of circle. काय फोर्स काय इट इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अँड विच इज अलॉंग रेडियस ऑफ सर्कल किंवा मी असं पण म्हणू शकतो द फोर्स विच मस्ट बी रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स सेंटरला लागणार इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स देअर फोर मी काय म्हणणार जर मी डायग्रॅम काढली ही डायग्रॅम तर सेंटरला जो फोर्स लागतोय FCP त्याला मी काय म्हणणार पॉईंट A सेंटर O सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय FCP mv²/r mr ω² mv ओमेगा ला बॉक्स करा आणि हा काय ॲक्च्युली स्केलर फॉर्म आता पुस्तकात तुमच्या वेक्टर फॉर्म दिलाय काय वेक्टर फॉर्म FCP नीट बघा मी काय म्हणतो mv²/r हे काय नंबर आहे आता नीट बघा मी काय म्हणतोय OA काय रेडियस वेक्टर नीट बघा मी काय म्हणतोय रेडियस वेक्टर असा आहे अवे आणि सेंट्रिपिटल फोर्स आत लागतोय एकमेकाच्या काय अपोजिट त्यामुळे मी काय करणार माहिती का मायनस आणि फक्त R कॅप देणार झालं और FCP मायनस mr ω² इंटू R कॅप आणि R कॅप काय युनिट वेक्टर ऑफ रेडियस काय केलं मी व्हॉट आय डिड क्या किया मैंने कॅप करा किंवा ॲरो दिलं तरी चालेल हे झालं आपलं आर कॅप कुठे झालं आपलं 11वी झालंय बाळा हसू नका आता कसं आहे आर कॅप काय हे झालंय आपलं मॅग्निट्यूड ऑफ आर कुठे झालंय आपलं युनिट वेक्टर टाइप्स ऑफ वेक्टर की ज्या वेक्टरला फक्त नंबर आहे सॉरी फक्त युनिट वेक्टर काय ज्या वेक्टरला फक्त डायरेक्शन आहे इज कॉल्ड एज युनिट वेक्टर त्याचा फॉर्म्युला आहे तो वेक्टर आणि त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड हे झाले 11वीत आपलं झाले बघा एकदा तेव्हा म्हणलं मी स्केलर वेक्टर हा चॅप्टर आहे ना तो पिलर आहे अख्ख्या फिजिक्सचा
सर्क्युलर मोशन कसा पिलर आहे फक्त 12वीचा किंवा न्यूमरिकलचा. स्केलर वेक्टर अख्ख्या 11-12चं पिलर आहे, त्याशिवाय न्यूमरिकल होऊ शकत नाही. तेव्हा तुम्हाला म्हणलेलं तुम्हाला मी की त्यावेळेसचा हा फॉर्म्युला आहे. हा मी काय केलं फक्त वेक्टरने मल्टिप्लाय केलं रे. आणि तुमचा हा जो फोर्स आहे ना हा फक्त मॅग्निट्यूड आहे mv²/r mr⍵². तो कुठं लागतोय फोर्स? आत लागतोय. पण तो कुणाच्या अपोजिट आहे? रेडियस वेक्टरच्या. त्यामुळे इथं मग मायनस केले. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स सेंट्रिपिटल फोर्स आत आहे आणि रेडियस वेक्टर बाहेर आहे, एकमेकाच्या अपोजिट आहे. त्यामुळे मध्ये काय टाकले मी मायनस. हा नंबर mr⍵² mv²/r आणि आर कॅप आणि आर कॅप काय युनिट वेक्टर डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर ती येते ॲक्च्युली. सो युनिट वेक्टर ऑफ रेडियस ते लिहून घ्या वहीमध्ये. स्केलर फॉर्म वेक्टर फॉर्म. आता आपण बघूयात की सेंट्रिपिटल फोर्स नक्की काय आहे. आता प्रॉपर्टीज जरा बघूयात आपण. प्रॉपर्टीज लिहून घ्या वहीमध्ये. सेंट्रिपिटल फोर्सच्या प्रॉपर्टीज. सेंट्रिपिटल फोर्सच्या प्रॉपर्टीज बघूयात आपण ज्या महत्त्वाच्या आहेत म्हणजे ज्या लागतात. काय आहेत बघा. इट इज अ रिअल फोर्स. इट इज अ रिअल फोर्स ऍक्टिंग ऑन. वहीमध्ये लिहून घ्या बघा, पुस्तकात नाही आहे तुमच्या कदाचित. वहीमध्ये लिहून घ्या, कारण आपण आता काय करणार आहे पुढचा एक फोर्स बघणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. तर ह्याच्या एकदम ऑपोजिट आहे, त्यामुळे लिहून घ्या. इट इज अ रिअल फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल. सेकंड, इट इज नेसेसरी for maintaining circular motion. Third, काय लिहितं सांग किती येऊ शकतं. थर्ड, its direction is different at different points. Fourth, its direction is along radius and towards center. सगळ्यात मेन हे त्याला स्टार करा 3 स्टार. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं आहे, इट डज नॉट डू एनी वर्क. सगळ्यात महत्त्वाचं हे ह्याला स्टार करा. ह्याला मी हेच करेल ह्याने सगळ्यात महत्त्वाचं आहे इट डज नॉट डू एनी वर्क. ह्याला स्टार करा, एकदम महत्त्वाचं आहे. MCQ ला सापडेल बघा CET मध्ये. काय प्रॉपर्टी म्हणजे CET लेवलला आपलं साधं एक मार्क MCQ पुस्तकात तुमच्या CETच्या किंवा ह्याला पण आलाय बऱ्याच वेळ CETच्या एक्झामला. काय इट डज नॉट डू एनी वर्क म्हणजे काय, व्हॉट डज इट मीन. वर्क डनचा फॉर्म्युला काय तुमचा 11वीत झालाय. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण कसलं सेंट्रिपिटल फोर्स. नीट बघा काय म्हणते मी. आता हे सर्क्युलर मोशन आहे. सेंट्रिपिटल फोर्स कुठे लागणार इनवर्डमध्ये. पण फोर्स आतमध्ये लागतोय, पण पार्टिकल आतमध्ये थोडीच चाललाय. तो कुठे चाललाय, तो सर्कल कंप्लीट करतोय ना, तो पुढे चाललाय पार्टिकल. पुढे मग इकडे नाही चाललो, तो आतमध्ये फोर्स लागतोय, परत डायरेक्शन बदलणार तो. रिॲलिटीमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आतमध्ये लागतोय पण पार्टिकल वरती चाललाय. इकडे बघा, फोर्स आतमध्ये लागतोय, पार्टिकल वरती चाललाय, परत डायरेक्शन चेंज इथं आला पार्टिकल. फोर्स परत आतमध्ये लागतोय, पार्टिकल इकडे चाललाय. फोर्स आतमध्ये लागतोय, पार्टिकल खाली चाललाय. दोघांमध्ये दरवेळेस अँगल किती आहे 90. आणि वर्डनचा एक फॉर्म्युला आहे F.S. कुठं झालंय स्केलर वेक्टर. तुम्हाला सांगितलंय मी स्केलर वेक्टर खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. हे काही क्वेश्चन येत नाही फायनलला, पण बेसिक महत्त्वाचं आहे. 11वीत सांगितलं मी तुम्हाला, 12वीत पण सांगतोय परत की F.S कुठं झालंय डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स. मग F.S मध्ये काय येणार FC.S कॉस ऑफ थिटा. आणि थिटा काय अँगल बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. किती अँगल फिगरमध्ये बाकी 90 डिग्री. पार्टिकल चाललाय वरतून फोर्स लागतोय आतमध्ये, अँगल किती 90. कॉस 90 किती असतो 0. सगळ्यात महत्त्वाचा MCQ ला CET ला पण आलाय, वर्क डन बाय द सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 0. सेंटेन्सच आहे लिहून घे वहीमध्ये. वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 0. आणि रिझन सांगितलंय मी का 0 येते. कारण सेंट्रिपिटल फोर्स लागतोय आत, डिस्प्लेसमेंट आहे वरती, दोघांमध्ये अँगल आहे 90 आणि डॉट प्रोडक्ट असल्यामुळे ते येणार आहे कॉस 90 असतो.
0 खत्म. ते वहीमध्ये लिहून घ्या, पुस्तकात नाही आहे तुमच्या. प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स काय आहे? हा रिअल फोर्स आहे, फेक नाही आहे, खरोखरच आहे. फेक कोणता आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स, तो पुढचा येणार आहे तुमचा. तर हा रिअल फोर्स आहे. इट इज अ रिअल फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल, आतमध्ये लागतोय. इट इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग द सर्क्युलर मोशन. तुम्हाला आता सांगितलं मी की सर्क्युलर मोशन जर पाहिजे असेल तर आतमध्ये काय लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. थर्ड, इट्स डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. नीट बघा, इथं आला आत, इथं आला खाली, इथं आला इकडं, इथं आला वरती. प्रत्येक पॉईंटवरती डायरेक्शन वेगळी आहे, आतमध्ये पण वेगळी आहे. इथं कुठे? लेफ्ट, राईट, खाली, वरती. प्रत्येक पॉईंटवरती डायरेक्शन काय? डिफरंट. खाली, इट्स डायरेक्शन इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स सेंटर. सगळ्यात मेन हे थर्ड, की डायरेक्शन रेडियसच्या अलॉंग आहे पण टुवर्ड सेंटर आहे आणि अवे फ्रॉम रेडियस वेक्टर. ते मेन आहे सगळ्यात, की अलॉंग रेडियस आहे की पण टुवर्ड सेंटर आहे, रेडियसपासून अवे. म्हणजे रेडियस अशी आहे आणि सेंटर फोर्स असा आहे, एकमेकाच्या अपोजिट. आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की इट डज नॉट डू एनी वर्क. ते सगळं लिहून घ्या बोर्डवरचं. डेफिनेशन, ती डायग्रॅम, हा फॉर्म्युला, वेक्टर फॉर्म आणि ह्या प्रॉपर्टीज सगळं महत्त्वाचं आहे. सगळं बेसिक आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. लिहून घ्या सगळं. प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता आपण एक्झाम्पल बघूयात की साधे एक्झाम्पल काय आहेत की सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतो. म्हणजे ॲक्च्युली काय आहे, तुम्ही म्हणलं सर सेंट्रिपिटल फोर्स लागतो, कोण लावणार फोर्स? तुम्ही म्हणता रिअल फोर्स येतो, कोण लावणार आहे सांगतो मी तुम्हाला. तर एक्झाम्पल पण लिहून घ्या, महत्त्वाचं आहे ते. एक्झाम्पल पण एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. काय बघा, पहिलं एक्झाम्पल बघा, काय म्हणतो, इफ ऑब्जेक्ट is tied to end of string and is rotated in circular motion, then necessary centripetal force is provided by, लिहून घ्या वहीमध्ये, लिहून घ्या. एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स काय लिहून घ्या. इफ ऑब्जेक्ट इज टाईड टू द एंड ऑफ स्ट्रिंग, दोरी घेतली त्याला ऑब्जेक्ट लावला आणि ते सर्कलमध्ये फिरवलं, देन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचे वेगवेगळे फंड आहेत. मी काय म्हणलं की दोरी आहे आणि ह्याला ऑब्जेक्ट लावलं आणि ते सर्कलमध्ये फिरवलं, तर दोरीमध्ये आत काय लागतो? टेन्शन. हा जो टेन्शन फोर्स आहे तो प्रोव्हाइड करणार सेंट्रिपिटल फोर्स. ही झाली कंडिशन. नीट बघा मी काय म्हणते, राईट साईडला ही जी व्हॅल्यू ना mv²/r ती दरवेळेस कॉन्स्टंट राहणार, फक्त इकडचं काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे हा रिअल फोर्स आहे बघा, इट इज अ रिअल फोर्स, पण तो रिअल फोर्स कोण पण प्रोव्हाइड करणार. मी आता ह्या केसमध्ये कोण करते प्रोव्हाइड? टेन्शन. आता पुढचं एक्झाम्पल बघा काय, पुढचं एक्झाम्पल हे रफ करू का मी? हे रफ करतो तुम्हाला ॲक्च्युअल फील देतो एक एक्झाम्पल थ्रू की नक्की काय आहे ते. झालं आता बघा, पहिलं झालं. सेकंड बघा एक्झाम्पल, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस, देन centripetal force is provided by Coulomb force between electron and nucleus. बघा मी काय म्हणतो, तुम्ही काय म्हणताय सर की सर्क्युलर मोशनला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजेच, बरोबर आहे ना. आता तुमचे इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व करत आहेत, कोणत्या फॉर्ममध्ये? कसलं मोशन? सर्क्युलर मोशन. मग आता इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस म्हणजे कोणता तरी फोर्स लागणार ना, की ज्या फोर्समुळे ते सर्कलमध्ये फिरत आहेत. तुम्ही काय म्हणला की सर्क्युलर मोशन जर करायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स पाहिजेच. मग इन केस ऑफ दिस कंडिशन की हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस आत काय प्रोटॉन न्यूट्रॉन आणि बाहेर काय माझं ऑर्बिट, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. हा माझा इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह. तर ह्या दोघांमध्ये आणि ह्या दोघांमध्ये फोर्स लागणार.
न्यूक्लियस आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे त्या दोघांमध्ये एक इमॅजिनरी फोर्स लागणार जो की आपल्याला दिसत नाहीये की त्या फोर्समुळे ते कंटिन्युअसली काय करणार सर्कलमध्ये फिरतायत. मग तो फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स, कुलम फोर्स. आणि कुलम फोर्स आपला 11वीत झालाय काय? बघा प्रत्येक कंडिशनमध्ये राईटवाला पार्ट सेम आहे. इथं काय टेन्शन, इथं काय कुलम फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे ना mv²/r mv²/r तो दरवेळेस चेंज होणार कारण दरवेळेस कोणतरी नवीन येणार तो सेंट्रिपिटल फोर्स देणार. म्हणजे कुलम फोर्स प्रोव्हाइड काय करणार? सेंट्रिपिटल. टेन्शन प्रोव्हाइड काय करणार? सेंट्रिपिटल फोर्स. अजून एक एक्झाम्पल आहे भारीतलं, मोशन ऑफ प्लॅनेट. ते पण आहे ना, ते पण आहे मोशन ऑफ प्लॅनेट. बरेच आहेत एक्झाम्पल. तिसरं घ्या, motion of planet around sun. In this case gravitational force हे झालं आपलं ग्रॅव्हिटेशन मध्ये प्रोव्हाइड नेसेसरी ह्या केसमध्ये मी काय म्हणणार की gm1 m2/r² इज इक्वल टू, डायग्राम काढली तर काय म्हणणार मी की दिस इज सन आणि हे काय प्लॅनेट अर्थ. बघा आणि या केसमध्ये सुद्धा हा फॅक्टर चेंज झाला आहे माझा. काय म्हणलं बघा, बघा तिन्ही कंडिशनमध्ये बघा काय म्हणलं मी की फॉर मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, त्या केसमध्ये अर्थला पण मास आहे, सनला मास आहे, प्लॅनेटला मास आहे. मग ज्या ऑब्जेक्टला मास असेल ते एकमेकावरती काय लावणार? ग्रॅव्हिटीचा फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठं झालं आपलं चॅप्टर नंबर 11 बाकी तो चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. तर सांगितलं बघा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. की अर्थमध्ये आणि सनमध्ये आतमध्ये एक फोर्स लागणार, कोणता? ग्रॅव्हिटीचा. आणि तो प्रोव्हाइड करणार नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. राईट साईडला व्हॅल्यू सेम आहे, चेंज काय होते लेफ्ट साईडचं. कधी टेन्शन येणार, कधी कुलम फोर्स येणार, कधी ग्रॅव्हिटीचा फोर्स येणार आणि ते प्रोव्हाइड काय करणार? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि हे सगळे फोर्स आहेत ना, टेन्शन, कुलम, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे कसले फोर्स आहेत? रिअल. अरे खरे दादा, तुझी दोरी आहे ती तुला दिसतीये, मग जी गोष्ट दिसतीये ती खरी आहे ना, भूत थोडीच आहे ते. भूत आहे का ते? दोरी, दोरी आता हे बघा दिसतंय मला, हे रिअल आहे, रिअल फोर्स. हा जो फोर्स लावणार कसं ना रिअल फोर्स. ग्रॅव्हिटी दिसत नाही फोर्स पण आहे, त्यामुळे तर फिरतंय ना. कुलम फोर्स दिसत नाहीये पण आहे ॲक्च्युली, त्यामुळे ते रोटेशन करते. कुलम हे सगळे काय आहेत? रिअल फोर्स आहेत. झाले आपलं LLM मध्ये झाले बघा, रिअल फोर्स, स्युडो फोर्स. की नेचरमध्ये 4 रिअल फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, न्यूक्लिअर, स्ट्रॉंग न्यूक्लिअर. 11वीत झाले बघा. सो दॅट रिअल फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल. अजून बरेच अजून 2 एक्झाम्पल आहेत की रस्त्यावरती गाडी चालली आहे, गाडीने टर्न घेतला तर फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ते पण भारी एक्झाम्पल आहे. आणि हे जे कंडिशन आहेत ना आता लिहिलेलं आहे मी, हे जे एक्झाम्पल लिहिले आहेत ना याच्यावरती न्यूमरिकल्स आहेत. सेम एक्झाम्पल आहे का? सेम काढायचं काय माहिती का? टेन्शन. मग टेन्शन इज इक्वल टू mv²/r. मास ऑफ स्ट्रिंग देणार, व्हॅलॉसिटी देणार आणि रेडियस देणार. कॅल्क्युलेट टेन्शन. सेम क्वेश्चन, कॅल्क्युलेट कुलम फोर्स mv²/r. कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स mv²/r. हे जे आता लिहिले ना मी इक्वेशन, हे सगळे इक्वेशन आपल्या न्यूमरिकलमध्ये लागणार सगळे. मी क्वेश्चनमध्ये येणार की स्ट्रिंग अटॅच टू द ऑब्जेक्ट आणि इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्कल. कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग. मग तुम्ही काय करणार? स्ट्रिंगला सर्कलमध्ये फिरवलंय का? चालते. स्ट्रिंगमधलं टेन्शन इज इक्वल टू mv²/r. चालते. प्लॅनेट रिव्हॉल्व करतायत का सनच्या अराउंड? ओके. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू mv²/r. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतायत का? ओके. कुलम फोर्स इज इक्वल टू mv²/r. हे लिहायचं आहे तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये. कळलं तुम्हाला आता न्यूमरिकल घ्यायच्या वेळेस मी एकदम भारी घेतले न्यूमरिकल्स. त्यावेळेस तुम्हाला एकदम दिल से फील देणार, आता फील एकदम भारी फील देणार त्यावेळेस. तर त्यावेळेस तुमचं होईलच ते. हे लिहून घ्या वहीमध्ये एक्झाम्पल, फर्स्ट, सेकंड, थर्ड. अजून एक आहे चौथे, थर्ड एक्झाम्पल. बरेच आहेत, 3-4 एक्झाम्पल आहेत. 3 झालं, चौथं एक्झाम्पल बघा.
बघा चौथं काय फोर्थ इन केस ऑफ अ कार निगोशिएटिंग कर्व म्हणजे कर्वला हे करते निगोशिएट करते टर्न करते इन केस ऑफ अ कार निगोशिएटिंग कर्व द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स for turning of vehicle is provided by centripetal force, sorry, it is provided by frictional force between tire and road in the form of centripetal force. काय म्हणलं बघा नीट इन केस ऑफ कार निगोशिएटिंग कर्व रस्त्यावरती गाडी चालली आणि ती टर्न करते द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द टर्निंग ऑफ व्हेकल इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड इन द फॉर्म ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती गाडी ओढवतो बघा तुम्ही एक सिंपल लॉजिक आहे तुमचा सरफेस जर स्मूथ असेल ग्लास तर गाडी घसरते बघा तीच जर तुम्ही विमानतळावरती गेला गाडी चालवली विमानतळ किंवा रफ सरफेसवरती तर घसरत नाही कारण सरफेस कसा असतो रफ असतो त्या केसमध्ये तुमचा टायर आणि खालची जमीन ह्या दोघांमध्ये काय लागणार फ्रिक्शनल फोर्स तो फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड काय करणार सेंट्रिपिटल फोर्स. मी काय म्हणणार की हा जर रोड असेल आणि ही जर माझी गाडी असेल ह्याला टायर आहेत 4 तर आतमध्ये सेंटरला हा सेंटर आहे रोडचा सेंटर आहे असं टर्न करताना आतमध्ये एक फोर्स लागणार फ्रिक्शनचा सो दॅट फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स mv² बाय r आणि फ्रिक्शनल फोर्स किती आहे μs × m. हे झालं आहे तुमचं 11वीत NLM मध्ये किंवा ह्यात झालं आहे बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये झाले स्टॅटिक फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन त्याचा फॉर्म्युला आहे μs × n 11वीतलं तेव्हा म्हणते 11वीतले चॅप्टर सगळे महत्त्वाचे आहेत कन्सेप्च्युअल. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मधला फॉर्म्युला येतो FS किंवा NLM मधला फॉर्म्युला आहे μs स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू mv² बाय r खतम. असे न्यूमेरिकल आहेत हे कंडिशन हे एक्झाम्पल देणार मी आणि म्हणणार कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन झालं मग μsn इज इक्वल टू mv² r वापरा आणि μs काढा. हे सगळे न्यूमेरिकलला लागणार आपले सगळे इक्वेशन सगळे हे मग या केसमध्ये कोण प्रोव्हाइड करणार हे सगळे प्रेझेंट असलेले फोर्स आहेत जे आपल्याला दिसत आहेत आणि ज्यामुळे सर्क्युलर मोशन रिॲलिटीमध्ये होतंय कळतंय का तुम्हाला रिॲलिटीमध्ये. सो दॅट रिअल फोर्सेस जे की आपल्याला दिसत आहेत जे आपल्याला माहिती आहेत दॅट रिअल फोर्सेस आर कॉल्ड एज सो सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स mv² बाय कोण प्रोव्हाइड करणार आहे फ्रिक्शनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स टेन्शन इन द स्ट्रिंग कुलम फोर्स दीज आर कॉल्ड एज ऑल आर कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स आणि ते सगळे काय आहेत. आजचा टॉपिक काय झाला आपला टँजेन्शियल फोर्स रॅडियल फोर्स टँजेन्शियल ॲक्सलरेशन रॅडियल ॲक्सलरेशन सगळ्यांचे फॉर्म्युले SI युनिट तर काय माहितीच आहे ॲक्सलरेशनचं मीटर/सेकंड². टँजेन्शियल फोर्सचं युनिट काय न्यूटन त्यात काय वेगळं नाही आहे. टाईम पिरियडचं फॉर्म्युला 2π/ω ते बघितलं आपण. सेंट्रिपिटल फोर्स सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यावरती क्वेश्चन असतात डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स त्याचा फॉर्म्युला प्रॉपर्टीज जुन्या पुस्तकात आहे नवीन पुस्तकात नाही आहे त्यामुळे लिहून घ्या प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स आणि रिॲलिटीमध्ये व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स की जो फोर्स लागतो कशासाठी सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. आणि डायरेक्शन महत्त्वाची तो आत लागणार रेडियस वेक्टर बाहेर आहे एकमेकाच्या अपोजिट मायनस दोघांचे वेक्टर फॉर्म महत्त्वाचे आहेत MCQला आणि हे पण महत्त्वाचं आहे त्यामुळे लिहून घ्यायचं सगळं महत्त्वाचं आहे. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट सगळं लिहून घ्या वहीमध्ये सगळं. आता नेक्स्ट लेक्चरला आपलं हे होईल सेंट्रिफ्युगल फोर्स आणि बँकिंग ऑफ रोड एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो होईल बँकिंग ऑफ रोड. अजून 1-2-3 टॉपिक राहिलेत अजून 1-2-3 लेक्चर लागतील मला वाटते 6 लेक्चर लागतील आणि न्यूमरिकलचे 2 सो मे बी 8 लेक्चर लागतील आपल्याला हा चॅप्टर संपाय. अजून राहिले रोटेशनल डायनॅमिक्स तो खूप मोठा आहे बाहेर नाही तो बाहेर सोप्पा आहे पण फीलने बघितलं ना एकदम इझी आहे काय अवघड नाही आहे मस्त आहे इंटरेस्टिंग फिजिक्स इंटरेस्टिंग आहे तुम्हाला माहिती आहे बोर नाही एकदम कसं भारी बघा हे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला टेन्शन हे ते अजून तर नवीन शिकायचं आहे तुम्हाला रोटेशनल मोशनमध्ये सर्क्युलर मोशन SHM पुढचे चॅप्टर FM फ्लुइड मेकॅनिक्स दुसरा चॅप्टर बाप इंजिनिअरिंगमधला बाप चॅप्टर FM फ्लुइड मेकॅनिक्स दुसरा चॅप्टर
ते बघूयात आपण म्हणजे सिक्वेन्सने बघूयात आपण, त्याचं काय नाही आहे. ते सगळं लिहून घ्या वहीमध्ये, स्क्रीनशॉट माळा लिहून घ्या वहीमध्ये नीट, डिटेल म्हणल्यावरती व्हिडिओ नंबर किती आहे सगळं सगळं डिटेल समजून घ्या. काय नाही समजलं तर मी आहेच प्रेझेंट. चालते, भेटू मग नेक्स्ट लेक्चरला विथ अनदर फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. भारीतला फोर्स आहे. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला सेंट्रीफ्युगल फोर्सला घेऊन, ह्याचे एकदम ऑपोजिट. चला.